नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्सवर आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। सरकारी नोकरीची आणि विशेषतः कृषी विभागात नोकरीची स्वप्ने पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी कृषी विद्यापीठांमधील रखडलेल्या भरतीची वाट पाहत आहेत। आज आपण एका अधिकृत RTI म्हणजेच माहिती अधिकार अर्जातून समोर आलेल्या पत्राचे विश्लेषण करणार आहोत, ज्यामध्ये शेकडो रिक्त पदांची आकडेवारी समोर आलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुमच्या भविष्यातील संधी आहेत त्या दडलेल्या असू शकतात। त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक्स आहेत, तिथे मी अशा RTI इन्फॉर्मेशन ऑफिशियल PDF शेअर करत असतो। तसेच डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही याचे आर्टिकल सुद्धा रीड करू शकता। बघा, तुम्ही हे स्क्रीनवर जे आहे ऑफिशियल डॉक्युमेंट पाहू शकता। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली हे येथील जे आहे डॉक्युमेंट आहे। एका विद्यार्थ्याने माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नांना विद्यापीठाने 28 फेब्रुवारी 2026 रोजी हे अधिकृत उत्तर दिलेले होते। यामध्ये धक्कादायक आणि तेवढीच आशादायक बाब म्हणजे फक्त एका दापोली कृषी विद्यापीठामध्ये तब्बल 603 पदे रिक्त आहेत। होय मित्रांनो, 603 पदे। आता ही 603 पदे गटनिहाय कशा प्रकारे आहेत की पदे कोणकोणती आहेत, तर बघा, गट 1 मध्ये 160 पदे रिक्त आहेत, गट ब मध्ये 33 पदे रिक्त आहेत आणि गट क मध्ये 105 पदे रिक्त आहेत। यात विद्यार्थ्याच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे लिपिक पदे, तर यामध्ये वरिष्ठ लिपिक 6 आणि कनिष्ठ लिपिक 16 पदांचा समावेश आहे। तसंच गट ड म्हणजे क्लास 4 मध्ये सर्वाधिक पदे आहेत, 305 पदे रिक्त आहेत। आता हे प्रश्न आहे की MPSC की सरळ सेवा मार्फत भरले जाणार की जाहिरात याची कधी येणार, असे प्रश्न असतात विद्यार्थ्यांच्या मनात। तर या पत्राच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देताना विद्यापीठाने स्पष्ट केलेले आहे की सर्व कृषी विद्यापीठांचा आकृतीबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे। शासनाची मंजुरी मिळताच या रिक्त पदांची भरती शासनाच्या नियमानुसार केली जाईल। याचा सरळ अर्थ असा होतो की शासनाची जी मंजुरी आहे ती अंतिम टप्प्यात असू शकते आणि येत्या काही महिन्यामध्ये आपल्याला या सर्व पदांची एक मोठी जाहिरात पाहायला मिळू शकते। ही भरती MPSCच्या माध्यमातून गट ब आणि गट क च्या परीक्षांसोबत जोडली जाऊ शकते किंवा स्वतंत्र सरळ सेवा परीक्षा म्हणूनही घेतली जाऊ शकते। आता हे जे फ्युचर डिसिजन आहे त्यावर डिपेंड आहे। मित्रांनो, इथं लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठं आहेत। जर फक्त दापोली विद्यापीठात 603 पदे रिक्त असतील तर 4ही विद्यापीठांचा विचार केल्यास हजारो पदे रिक्त असू शकतात। ही एक प्रचंड मोठी संधी आहे। आता माझा पर्सनल जो सल्ला आहे तो तुमच्यासाठी काय असेल, बघा, जाहिरात आल्यावर अभ्यास सुरू करण्याचा भ्रमात राहू नका। जे विद्यार्थी आधीपासूनच MPSC गट ब आणि गट क किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा सुवर्ण योग आहे। इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था आणि सामान्य ज्ञान या विषयांची तुमची जी तयारी चालू आहे ती अशी सुरू ठेवा। लिपिक पदांसाठी टायपिंगची तयारी करा आणि कृषी पदवीधरांनी त्यांच्या जे टेक्निकल विषय असतात, तांत्रिक विषयांची जे आहे रिव्हिजन आत्तापासूनच वेगात सुरू करा। आता तुम्हाला काय वाटतं, ही भरती MPSC मार्फत व्हावी की सरळ सेवेतून व्हावी, खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या अभ्यासू मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच अचूक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स दिलेल्या आहेत, त्या चेकआउट करायला विसरू नका। तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, मी नक्कीच तिथे तुमचा रिप्लाय देईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।